सी यू गो सेफली, हॅपी जर्नी. हां बाय. ते ऑन मोमेंटवरती का रेडी झालेलं आहे मी तुम्हाला त्याचं पण रिझन, 2 गोष्टींचं रिझन तुम्हाला मी एंडला, ब्लॉगच्या एंडला सांगणार आहे. पाहिजे ती पोरगी. अरे हे काय, हे मी काय करत आहे हे बघण्यासाठी आपले ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू कोमल बनसोडे यूट्यूब चॅनल. सो गाईज, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, मी निघालेली आहे ट्रॅव्हलिंगसाठी. तर माझी ट्रॅव्हलिंग आहे खूप लांबची. मी निघालेली आहे कर्नाटकाला. सो हा आपला ब्लॉग असेल कर्नाटका स्पेशल ब्लॉग. सो तिकडे गेल्याच्या नंतर मी काय करेल अँड ऑल बऱ्याचशा गोष्टींची माहिती आणि तिकडं काय असेल तिकडचं वातावरण वगैरे. मी तर ऐकले की तिकडं पाऊस पडत आहे. सो इथे गरम आणि तिकडे पाऊस, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणार आपल्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज, मी का जात आहे त्याच्यामागे काही स्पेशल रिझन आहे का, तर तुम्हाला ह्याचं उत्तर पण मी शेवटी देणार आहे. आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा, कारण आपल्या ब्लॉगमध्ये, ह्या ब्लॉगमध्ये तर म्हणजे हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे, ह्याच्यामध्ये खूप सारी तुम्हाला माहिती भेटू शकते. सो आणि मी तुम्हाला सगळं दाखवेल तिकडचा नजारा वगैरे. आपला ब्लॉग कंटिन्यू करा. ॲक्च्युली गाईज, ट्रॅव्हलिंग असल्यामुळे जास्त काय मेकअप वगैरे तर काही करू शकत नाही. सो मी हेअर वॉश वगैरे केलेलं आहे, बघू शकताय. आणि मी हेअर ड्राय करून टाकेल. आता माझे हेअर ड्राय झाल्याच्या नंतर जस्ट बॅग वगैरे पॅक सगळे झालेले आहे. सो ॲक्च्युली माझं जायचं तर काही प्लॅन नव्हता, बट मी अचानक ऑन मुमेंटवरती मी रेडी झालेली आहे. ते ऑन मुमेंटवरती का रेडी झालेलं आहे मी तुम्हाला त्याचं पण रिझन, 2 गोष्टींचं रिझन तुम्हाला मी एंडला, ब्लॉगच्या एंडला सांगणार आहे. तर तू काय करत म्हटलं की इमोशन आलेच, तिला सोडून जाते तर माझ्या डोळ्यात थोडंफार पाणी आलं होतं. मला असं काही केलं. सो आता माझी जर्नी खूप हॅपी झाली. मी हेअर ड्राय वगैरे करून घेते आणि मग मी ट्रॅव्हलिंगसाठी घरातून रवाना होते. ओके, चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो गाईज, आम्ही निघालेलो आहोत, बघू शकताय. आणि ॲक्च्युली सीन असं आहे ना की माझ्या मोबाईलचा जो ग्लास आहे ना, ग्लास तो तुटला आहे. तर मला ग्लास बसवायचा आहे, तर मी जाते मोबाईलच्या दुकानात. तर गाईज, मला ग्लास काय भेटलेला नाही आहे. माझ्या हातातून फोन सारखं पडत असतो. सो मला त्याचीच भीती आहे की फोन नको पडायला आणि डिस्प्ले वगैरे जाण्याची. बस ह्याचीच मला काळजी वाटते, बाकी काही नाही आहे. व्हायला नको, म्हणजे माझा ग्लास वगैरे सेफ राहायला पाहिजे. आणि मी सुद्धा 13 रुपये. गाईज, आपलं टॅबलेट घेऊन झालेलं आहे, बघू शकताय. हा टॅबलेट आहे. मला खूप त्रास होतो ट्रॅव्हलिंगचा ॲक्च्युली. ओलामध्ये आहे आता. फायनली ट्रॅव्हलिंग आपली स्टार्ट झालेली आहे इथून. आणि इथला मी रील पण टाकलेला आहे, आपल्या इन्स्टाला तुम्ही चेक करू शकता. अनप्लॅन ट्रिप असल्यामुळं सो गाड्या वगैरे आम्ही भेटेल नाही आम्हाला. आम्ही वाया ट्रॅव्हलिंग करणार आहोत, कारण की आमच्या कुठल्याही प्रकारचं बुकिंग नाही आहे. ती अनप्लॅन ट्रिप आहे. सो बघू शकता आता मी इथे आहे कळंबोली हायवेला. काय दाखवू, काय दाखवू? हां, अच्छा हां, पिल्लू बोलती नवरी दाखव. त्या गाडीमध्ये नवरी आहे, ह्या गाडीमध्ये नवरी आहे. सो माझी फॅमिली सर्च करत आहे गाड्या. सो जी गाडी आम्हाला भेटेल त्या गाडीने ट्रॅव्हल करू. चला. सो गाईज फायनली आम्हाला जागा भेटलेली आहे बसायला. आम्हाला एक बस भेटली आहे, मीन्स ट्रॅव्हल्स भेटलेली आहे. सो बघू शकता आम्ही दोघी. आता आम्ही ते उतरलो खाण्यासाठी. उडपी आहे ना, उडपी आपल्या इथे उडपीच्या इकडे आहोत. खाते म्हणजे मी नाही खाते, पिल्लू खाते. पिल्लू खाते आणि मी तिला बघते. आता खाऊन पिल्लू लवकर खा. आता आम्ही इकडून निघू. आता डायरेक्टली तुम्हाला झोपणार आता मी जाऊन. ती खाल्ली ना तर डायरेक्टली तुम्हाला मॉर्निंगला दाखवते उतरल्याच्या नंतर. ठीक आहे, चला बाय. सर्वप्रथम गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही इथे उतरलेलो आहोत. इकडून आमची बुकिंग आहे. पुढे आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहोत. तर आता फ्रेश वगैरे होतो पटापट. गाईज, आम्ही नाश्ता करतोय, तर तुम्ही पण या नाश्ता करायला. चला, पेरूपासून आपल्या ट्रेनची ट्रॅव्हलिंग सुरू झालेली आहे. आणि पेरू पण खूप छान वाटले. तर बघू, जाताना जर भेटले तर आम्ही घरी घेऊन जाऊ. आमच्यासोबत जी पोरगी आली ना, ती सापडली आम्हाला स्टेशनवरती. तोड दे दाखव किती ही पोरगी रडते. आता पाहिजे का तुम्हाला ती पोरगी? पाहिजे ती पोरगी? तिला आणते.
चल उठ. उठ. ती बोलते तुम्ही या इकडे घ्यायला. कमरेत चमक आलेली, आता जरा बरं वाटलं. ओके. कमरेमध्ये खूप चमक आलेली, तर नाव इलाज होतं मला, तर पाय देणं गरजेचं होतं. त्याच्यावरून तुम्हाला काय वेगळं काय नको वाटायला. भावाचं पण कमर दुखायला लागली. माझ्या भावाची आता सगळ्यांची एकेकाची कंबर दुखायला सुरू झाली आता. सो गाईज आम्ही आमच्या स्टेशनला उतरलेलो आहोत फायनली. आता आम्ही जातोय पुढे. आता रूम वगैरे घेऊ, सगळं सामान वगैरे ठेवू, त्यानंतर मग पुढे मी कंटिन्यू करेल ब्लॉग. ओके चला. ऊन खूप आहे ॲक्च्युली, खूप म्हणजे खूप ऊन आहे. सनग्लासेस वगैरे मी कॅरी केलेले आहेत, तसे सनस्क्रीन वगैरे सगळं मी कॅरी केलेलं आहे. सो चला. मम्मी बघा, मम्मी ऊन खूप असल्यामुळे गाईज प्रॉपर काय जेवण करता येणार नाही आम्हाला. सो इकडचं जे स्पेशल आहे उत्तप्पा, तर आम्ही ते ऑर्डर केलेलं आहे आणि ह्याची टेस्ट पण खूप छान होती, म्हणजे ठीकठाक होती. हॅलो गाईज, मी त्या हॉटेलमध्ये जेवण करताना लंच नाश्ता केला. तिथे आपली इंडियाची ओल्ड करन्सी आहे, तुम्हाला मी दाखवू शकते. सो गाईज तुम्ही बघू शकताय. आता पुढची ट्रॅव्हलिंग बाकी आमची. सो खूप ऊन आहे, तर आईस्क्रीम खावाचं वाटतंय. आईस्क्रीम मी घेणार आहे. आता मी बघा कन्नडमध्ये बोलणार. याड आईस्क्रीम कुठे हां आता चौमर बघा मला येते. थँक्यू. आता आईस्क्रीम खाते मी आणि पिल्लू. घे पिल्लू. मला ना काहीच बसमध्ये एक व्यक्ती भेटला, म्हणजे एक मुलगा आहे, त्याला मी फ्लाइंग किस करत आहे, कारण तो सुद्धा मला करतोय आणि ही सुरुवात त्यानेच केलेली, त्यामुळे मला हे करावं लागलं. तर तुम्हाला ते पण मी दाखवते. हे बघा गाईस, तुम्ही बघू शकताय, हाच तो मुलगा छोटा चिमुकला. तो मला कधीपासून बघत आहे आणि मला तो फ्लाइंग किस करत आहे कधीपासून, म्हणजे खूप वेळापासून तो मला करत होता. सो मी पण त्याला लाईक बॅग दिला, फॉलो बॅग दिला, म्हणजे तो जे काही करतो त्याचा. सो मला तो मुलगा आवडला, तो छान होता खूप आणि थोडासा प्रवास पण आनंददायी ठरला त्याच्या. तर गाईस तुम्ही बघू शकताय आम्ही पोचलेलो आहोत, बट हे आमचं डेस्टिनेशन पॉईंट नाही आहे, तर ते पॉईंट वेगळा असणार आहे आणि इथून एक आमची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही एक सुरुवात आहे आणि पुढे अजून बऱ्याच काही गोष्टी मी दाखवणार आहे. ही तर सुरुवात आहे फक्त. गाईज तुम्ही बघू शकताय आता मी ह्या ठिकाणी आलेले आहे. सो तुम्हाला बॅक कॅमेराने इकडचं दृश्य दाखवते. तिला मध्ये येणं गरजेचं आहे का, हे तुम्ही बघू शकताय नजारा. सो हा एक धार्मिक प्लेस आहे गाईज, मी ते विजिट करत आहे. तुम्ही बघू शकताय. ही अशी एक प्रथा असते, असं करावं लागतं. आणि बघू शकता गाईज तुम्ही बघू शकताय, ही विहीर म्हणतात आणि पाण्याचं कुंड सुद्धा बोलू शकतो आपण ह्याला. थांबा तुम्हाला दाखवते मी नजारा. हे बघू शकताय, इथे पाण्यामध्ये डुबकी मारायची असते, म्हणजे ओलं करायचं असतं आपलं शरीर. हे लोक बोलतात इतर वेळेस मी ह्यांचं काढते ना गाईज, तर मला नको बोलतात, तर आता ह्यांची व्हिडिओ काढायची. बघू शकताय.
ये देखो मुंबई की शहर की लड़की. तुम्ही पवन चक्की बघू शकताय. ते बघा एकदम जवळून आहे आणि उद्या मी जाणार एका ठिकाणी एका नवीन प्लेसवरती. तिकडे पण एकदम जवळ, हे तर थोडंसं लांबच आहे म्हणजे ह्या रोडच्या वर आहे ते त्या पलीकडे. सो उद्या अजून जवळ मी तुम्हाला पवन चक्की दाखवेल. सो गाईज तुम्ही बघू शकताय हा धार्मिक प्लेस आहे. इथे मी आलेली आहे आणि हे जे मंदिर आहे जोगुळबाई सत्यावा असं त्या मंदिराचं नाव आहे. आणि इथे बरेचसे लोक लांबून येतात लांबून येतात आणि टोळ्या करून राहतात. जेवण बनवून चूल वगैरे पेटवतात आणि जेवण वगैरे बनवून खातात आणि दर्शन वगैरे घेतात. सो तुम्हाला मी दाखवते इकडच्या धार्मिक प्लेसचे काही गोष्टी. आणि मला वाटतं की हा ब्लॉग पार्ट 2 किंवा पार्ट 3 मध्ये बनणार आहे. सो आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा गाईज. तर गाईज मी माझा फर्स्ट पार्ट इथेच एंड करत आहे कारण की आपला ब्लॉग खूप मोठा होत चाललेला आहे. आणि गाईज तुम्हाला एक सांगायचं की सेकंड पार्ट हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे फर्स्ट पार्टपेक्षा जास्त. त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल, तर विसरू नका. तर यस गाईज मी सुरुवात केलेली आहे माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनची. तर ही सुरुवात आहे. तर इथून पुढे तुम्हाला बऱ्याच काही अशा नवीन गोष्टी बघायला भेटतील. तर मी तुम्हाला पाण्याचं म्हणजे जे पाण्याची कुंड आहे तिकडचं रहस्य तुम्हाला सांगेल. एका ठिकाणी मी जाणार आहे ते उद्या, ते तुम्हाला दाखवेल. आणि इकडचं मार्केट दाखवेल. एक भिंत आहे दगडांची, वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत. आणि एक डोंगर आहे जिकडे मी ट्रेकिंग करणार आहे. ते डोंगर खूप वेगळा आहे आणि पवनचक्की जवळून दाखवेल आणि बरंच काही रहस्य तुम्हाला सांगेल. तर आपलं ब्लॉग